सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाहराचा छळा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आय चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केलेला आहे किचनमधून, कारण की आज आहे मेजवानी आमच्या घरात. प्रॉन्स जे की फाल्गुनीने बनवलेले माझे फेवरेट प्रॉन्स आहेत. आणि आज खूप दिवसानंतर बॉम्बेडक खायची म्हणजे बोंबील खायची पण इच्छा झाली, सो ते पण बनवायला सांगितलेले आहेत. आणि इकडे आम्ही सकाळी लवकर उठलेला आहे. सुट्टी असल्यावर लवकर उठलेला नको बोलूच, लवकर रेडी झालेला आहे. लवकर उठतो मी 7:30ला, पण आंघोळ लेट करतो कारण की ज्ञानाबरोबर खेळत असतो सकाळ सकाळ, कारण की हिला सगळं आवरायचं असतं. त्यामुळे ते रियालिटी सांग शी कसली आहे ना. सो इकडे बघा आई बाप्पा आणि ज्ञाना खेळतो. राहील का तो? उभं लायचे ला हे बघते बघ काय प्रयत्न आहेत ते उभे राहायचे आमचे. हा कमॉन यू कॅन डू इट. हा यू कॅन डू इट. सो जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण दर महिन्यात ज्ञानाचा बर्थडे सेलिब्रेट करतो. सो या महिन्यात सुद्धा आपण सेलिब्रेट करतो आहे. आणि सकाळपासूनची रुटीन मी दुपारी दाखवायला घरी नव्हतो. ॲक्च्युली कामं एवढी आहेत, घराचं काम चालू आहे, तर धावपळ चालू आहे. आणि मी डायरेक्टली आता आलेलो आहे ज्ञानाचा केक घ्यायला आणि सेलिब्रेट करायला. ह्यावेळेस कोणच नाही आहे, कारण की कुठे गेले ते तुम्हाला सांगू. मी घरी गेल्यावर मी केक घेऊन जातो. 7th बर्थडे कोणाचा आहे? आणि आईने डेकोरेशन इकडे वेगळ्याच साईडला लावलंय. हीच डेकोरेशनची जागा सोडून इकडेच लावलंय. नानू डॉली कुठे? डॉली ती पण मागे. डॉली नानू बघू इकडे दाखव. आले कुठे चालली फिरायला? घुमी चालली तू? ये इकडे ये, बाबाकडे ये बाबू. हे नानू, अरे बापले छान गाडी कोण चालवतो? हे कोणाची आहे गाडी? तुझी आहे झुकझुक गाडी? हे कोणाची आहे? अरे पलची नाचे नाही पाय वलकलायचे. येडी. अरे बापरे नानू, बघ कोण आलं बर्थडेला तुझ्या? नाही ती तिकडे. नानू कोण आहे? हे नानू कोण आहे? ते बघ का आणलं तुझ्यासाठी? बापरे, हे तुमचे डॅडी आहेत का? हा बरोबर ना. नानू का आणलं? बापरे, कोण आहे नानू? कोण आहे? हे फ्रेंड आहेत बाबाचे. हे बघ फ्रेंड आहेत. तिला असं सांगायला लागतं. हा बाबाचे फ्रेंड आहेत, मग ती राहते. नानू फ्रेंड आहेत बाबाचे. कुठे चालली ज्ञाना? ज्ञाना खालती बस अभि तिला. आता उभी पकड उभी कर. बसा ओ बसा ना. आमच्या घरात तर दोघींना हसवायचं म्हणजे आमचे तास असतो. आम्ही एवढे मस्ती करतो. हे कर उभी कॅमेरा त्यांना हसवायला. हे नाही मच करो
बापरे नानू नानू हे बघ मँगो नानू तुला मँगो बघ हे बघ बापरे मँगो कोणी आणले एवढे छान छान मँगो. सो हे मँगो आणलेले आहेत. तुम्ही बघतच असाल की आम्ही सगळे नानूचे कपडे किंवा खेळणे जेवढे पण आहेत ममेन मी नेक्स्टमधून घेतो आणि त्यांचंच एक फार्म आहे नाशिकला. सो विश्वास ऑर्गॅनिक फार्म तिथून मँगो ते केसर मँगो घेऊन आलेत आमच्यासाठी स्पेशल. आणि तुम्हालाही सुद्धा ऑर्डर करायची असेल तर इकडे तुम्हाला नंबर दिलेले आहेत 2 तिथे तुम्ही ऑर्डर करू शकता. होम डिलिव्हरी मिळेल तुम्हाला आणि छान आहे बिलकुल केमिकल नाही आहे कारण की मी त्यांची पूर्ण व्हिडिओ बघितली. पाहिजे तुला पाहिजे मँगो आमचे सगळे आमची मँगो लवर गेलीये. मँगो लवर गेली ही मँगो लवर नाही वॉटरमेलन ही वॉटरमेलन लवर म्हणून वॉटरमेलन थीम केले. मँगो लवर म्हणजे तिला मँगो दिसले असते ना एवढ्याला मी केले. भरपूर काय करायचं होतं. हा का आले कुठे म्हटली तू छान छान. सो ज्ञानाचं सेटअप आम्ही आता दुसऱ्या जागी केलेलं आहे आणि त्या सेटअपची वाट लावणार आहे ज्ञाना कारण की खेचून खेचून आम्ही इकडे आणलेलं आहे वॉटरमेलन वाला बेबी. आणि ही बघा ही पण वॉटरमेलन बेबी वॉटरमेलन ज्ञानाचं करंट फेवरेट आहे वॉटरमेलन. आणि खायला लागले त्यापासून वॉटरमेलन एवढं आवडतं आम्हाला प्रचंड. बाबू ते खरं खरं नाहीये ते नाही खायचं ते नाही खायचं वॉटरमेलन छिची येते. चला चला कट करा केक आता. वाटलेलं तसंच झालेलं आहे. वॉलपेपर आहे ना त्याला ते पकडत नाही असं इश्यू आहे आणि त्यातून हेवी आहे ना ते. आणि मी पण वरच्यावरती खराब झालं तर येतील वरच्यावरतीच लावले. बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर ज्ञाना हॅपी बर्थडे टू यू ये हॅपी बर्थडे. कोणाचा बर्थडे बापले बापले एवढं सगळं केक कोण काटो एवढं नको देऊ पण तुम्ही नानू एवढं सगळं केक खातो आपण. सो आम्ही केक पण वॉटरमेलन मागवली. हे लिपस्टिक लावली का दाखव म्हणून दाखव डक 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 हे डक 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 हे डक डक डक. आवडलं तुला आवडलं. हे बघ बर्थडे साठी बघ कोण आलेत. कटकडी केली. अरे बापले गिफ्ट पण आणले लगेच गिफ्ट. आपलं सगळं तिकडेच असतं काय. इकडे बघ हे बघ बापडे छान छान खेळणं दिलंय. कोण आहे नानू आहे. 7 मंथच्या फोटोशूटला झालेलं आहे. फोटोशूट यावेळेस राहिले आमचं. हो बघितलं. आणि 7 मंथचं हे पण आलं टी शर्ट. नानू अरे ते खेळायचं नाहीये तसं. आणि इकडे आता आम्ही डायरेक्ट रिव्ह्यू देणार आहोत फाल्गुनीचा रिव्ह्यू कारण की अंबालावर मी नाही आहे. मला खूप ही अंबालावर आहे मी आणि माझी मुलगी अंबालावर नाही आहे. गोड आहे ना. हा समोर आहेत म्हणून नाही खरं सांग. खरंच गोड आहे खरंच आहे कारण की त्यांनी सांगितलं की अजिबात केमिकल नाही आहे ना. प्युअर ऑर्गॅनिक. येस आपल्या फार्म हाऊसवर पण येऊ द्या. ए रडायचं ना नानू नको येऊ माझ्याकडे. नाही चला चला चला. हॅपी बर्थडे नानू. लाईट लावी पण. सो नानूचा आम्ही आज 7th मंथ बर्थडे सेलिब्रेट केला आणि दिस टाइम वी थॉट ऑफ सेलिब्रेटिंग म्हणजे थोडंसं वेगळं डिसाईड केलं तिच्या बर्थडे केकला. एव्हरी टाइम आम्ही असं असायचं की तिच्या ड्रेसनुसार केक डिसाईड करायचो पण आता ती वेगवेगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंट करायला लागलेली आहे. तिला वेगवेगळं काय काय समजायला लागलेलं आहे. तर तिचं आता करंट फेवरेट झाले आहे वॉटरमेलन. म्हणजे ती आजारी होती लास्ट वीक थोडी डाऊन होती ना तर तेव्हा सुद्धा तिला वॉटरमेलन प्रचंड आवडायचं आहे ना.
तिने ऑलमोस्ट भरपूर साऱ्या गोष्टी खायला कमी केलेलं, पण ती वॉटरमेलन अजिबात सोडली नाही. तिचं वॉटरमेलनने पोट भरायचं. सो वी थॉट की तसंच तिचं काहीतरी यावेळेस करूया थीम, म्हणून आम्ही वॉटरमेलनची थीम केली. हे ना. आणि घरात बाकी कोणी तुम्हाला दिसलं नसेल, कारण की सगळेजण गेले आहेत. वहिनीच्या इथे लग्न आहे, सो ते हळदीला गेले. आम्ही सुद्धा जाणार होतो. सो तुम्हाला म्हणजे डिलिव्हरीच्या आधी तुम्हाला माहिती असेल, एक ब्लॉग बघितला असेल जिथे वहिनीचे दोघी कझन्स आलेल्या, ट्विन्स कझन, त्यापैकी एकीचं लग्न आहे. सो सगळे तिथे हळदीला गेले. आम्ही सुद्धा जाणार होतो, पण ज्ञानाची हेल्थ थोडी डाऊन होती. शी इज नाव डुईंग गुड, पण लास्ट वीक बिलकुल सुद्धा बरी नव्हती ती, त्यामुळे पब्लिक मध्ये घेऊन अजून म्हणजे तेवढं तिला एक्सपोज नाही करता येणार, म्हणून आम्ही गेली तर मग भरपूर सारे लोक भेटतील, परत लहान मुलं भेटतील. ती अजून सुद्धा शी इज रिकवर्ड. तर तिला झालेलं काय झालेलं नानू, आपल्याला काय झालेलं, असे थोडं हीटवालं झालेलं ना. सो नॅनोला झालेलं गोवर झालेलं, आणि ती फुल्ली रिकवर्ड झालेली आहे त्याच्यावरून. पण आम्हाला डॉक्टरने आमच्या सजेस्ट केलं आहे की अजून तुम्हाला असं वाटते नानू रिकवर झाली, पण नाही झाली आहे. म्हणजे थोडं तिची इम्युन सिस्टम लहान मुलांची जसं माहिती आहे कमी असते. सो त्यामुळे आम्ही आमची ट्रिप सुद्धा यावेळेस कॅन्सल केलेली, जी बुक केलेली. तर एवढी ती लास्ट 2-3 ब्लॉग्स मध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही एवढा गोंगाट भरला शॉपिंगचा, पण आम्ही कुठेच नाही, आम्ही कुठेच नाही चाललो. सो आम्ही लास्ट मोमेंटला ज्ञानाची कंडिशन अशी झाली, तर म्हणून आम्ही तिकीट सुद्धा कॅन्सल केले. बुकिंग जे केलेले ते सुद्धा आम्ही कॅन्सल केले. ती आता एकदम व्यवस्थित आहे, फुल रिकवर्ड झालेली आहे, बिलकुल सुद्धा तिला कसलाही त्रास नाहीये. खाणं पिणं पण नॉर्मल झालेलं आहे, आणि बाबा लवकरच घेऊन जाणार घुमी असं आम्ही होप्स मध्ये आहोत. मी आणि ज्ञाना दोघी सुद्धा होप्स मध्ये आहोत की बाबा आम्हाला लवकरच कुठेतरी घेऊन जाणार आहे. बाबा सो ज्ञानाचं 6 मंथची झाली तेव्हाच तिचा माइलस्टोन असं होतं की ती स्वतःहून बसायला लागलेली, आणि तिला असं बोट दिलं की ती उभी राहायची. आणि त्यानंतर हळूहळू थोडी ती ऍक्च्युली जायवडच्या आधीपासूनच आजारी होती ना अभि ती, तिरुपतीवरून आल्यावरून. तिला असं ते क्लायमेट चेंजमुळे थोडी ती आजारी. मग नंतर आम्हाला सर्दी, भरपूर दिवस सर्दी होती, जायवडच्या वेळेस पण सर्दी होती, आणि अचानक लास्ट वीक मध्ये तिला गोवर झालेलं. पण आता मस्त की रिकवर झालेली आहे, एकदम स्ट्रॉंग गर्ल आहे आमची. हॅपी बर्थडे नानू. 7 आता ती स्वतः जे आमचं सेंटर टेबल आहे तिथे पकडते आणि स्वतः उभी राहते. त्यामुळे तुम्हाला तिचा बर्थडे शूट पण यावेळेस दिसला नसेल, आणि एवढ्या दिवस ब्लॉग पण तुम्हाला खूप लांबचे दिसत असतील. मदर्स डे, परत आमचं मदर्स डे झाला, आणि नेक्स्ट दिवशी ज्ञाना आजारी पडली. म्हणजे आमच्या इथे 13th वोटिंग होतं, 13-14 पासून नानू आजारी पडली. आणि मग आता ती रिकवर झाली आहे, छान छान छान, मस्त मस्त मस्त. उद्या आम्ही तिची छान, उद्या तिला 7 डे असेल, तर आम्ही तिची मस्तपैकी 7 डेला बोलतात की आरती करायची, आरती करतात, आंघोळ घालतात छान पैकी. ते सगळं रिच्युअल्स आम्ही उद्या तिची करणार. आणि नंतर देवींना जाऊन ओटी भरायची असते, ते सगळं आम्ही उद्या करणार आहोत. तुझं हे ना, किती दिवस नानूने आंघोळच नाही केली. त्याच्या आधी तिला एवढा टेम्परेचर होता, ताप येत होता, हे ना. पण ठीक आहे, आता मस्त झालेली आहे. सो जे होतं ते चांगल्यासाठी होतं, आणि आम्ही काय प्रिकॉशन्स घेतले नानूसाठी आणि साऊसाठी. सो दोघींना सुद्धा आम्ही सेपरेट ठेवलेलं. म्हणजे नानूला कालच्या घरात घेऊनच नाही गेलो 8 दिवस. 8 दिवस नाही, 6 दिवस 7 डेज पाळायचं असतं ना तो ऑलमोस्ट. आणि त्यानंतर साऊ तर गेली मामाकडे, मग आम्ही तिला खालती नेलं. हे प्रिकॉशन्स आम्ही. सो तुमच्या घरी सुद्धा बेबीज असतील तर यू शुड मेक शुअर. आणि वॅक्सिन आहे गोवरचं, पण ते 9th मंथ पासून देतात. ज्ञानाला खूप लवकर आलं. सो साऊला फर्स्ट डोस लास्ट टाइम जिचं फ्लूचं झालं तेव्हाच तिला लगेच देऊन पण टाकलं. हे ना, पण इट्स ओके, सगळी हीट निघाली आमची बाहेर. सो चलो, तुम्हाला आता लवकर याच्या पुढे सगळे व्लॉग्स बघायला मिळतील, आणि नानूला पण खेळता येईल, आणि लवकरच बाबा नानूला आणि आईला ट्रिपवर घेऊन. हे आमचे बाबा नेहमी बोलत असतात मुश्किलने कुठल्या तरी ट्रिपला नेणार होते,
फुल पहिलेच नवचा भाडा होता, नाही जायचं. आणि कसं तरी आईने मनवलं ट्रिप होती, फ्लाईट बुक करायला लावले बाबाला, आणि बाबाला मस्त भुगतान भरायला लागलेलं आहे त्या फ्लाईट तिकीटचं. पण ठीक आहे, ज्ञानाची हेल्थ, ज्ञाना रिकव्हर झाली आहे, ती छान झाली आहे. पण जिजूंचं असं म्हणणं होतं जिथे आम्ही चाललेलो की तिथे असं नको व्हायला की क्लायमेट चेंजमुळे परत तिला दुसरं काहीतरी वेगळं सर्दी खोकला परत चालू होईल, किंवा लेट हर रिकव्हर, छानपैकी मस्तपैकी हेल्दी होऊ दे, कारण छोटू बेबी आहे, इम्युन सिस्टम कमी असते. म्हणून मग आम्ही कॅन्सल केलं. ज्ञानासाठी फिरता की आयुष्यभर फिरता येणार आहे. आणि खूप 9 डेजची आमची ट्रिप होती, आणि थंडी गरम असं वल्ल होतं. परत जाऊया नानू आपण. आमची शॉपिंग अशीच राहिली, माझी आणि ज्ञानाची बॅग्स पॅक झालेले, पण कुठे बाबा नेणार माहित नाही. येस. सो चला, असेच तुम्ही ब्लॉग बघत राहा. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. लवकरच नानूचं फोटोशूट पण करू आम्ही. 7 months. बाय बाय. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.